गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई तुम्ही कधी केली आहे का? केली नसेल तर एकदा नक्की करून बघा। यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, अर्धी वाटी बारीक रवा आणि 1 चमचा खायचा सोडा सगळं चाळून घ्यायचं। यानंतर अर्धी वाटी साजूक तूप आणि 1 वाटी पिठी साखर घालायची आहे, चांगलं फेटून घ्यायचं। वाटीमध्ये पाणी घालून थोडंसं मिश्रण चेक करायचं, वर येतं याचा अर्थ हे चांगलं फेटलं गेलंय। यानंतर चाळून ठेवलेलं गव्हाचं पीठ, बेसन, रवा घालायचं आहे, वेलची पावडर आणि मीठ घालायचं, हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। साजूक तूप लावलाय अप्पे पॅनला, जर तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर अप्पे पॅनला तूप लावायची गरज नाही। हलक्या हाताने अशा पद्धतीने हे नानकटाया बनवून घ्यायच्या। यानंतर नानकटाईला चमच्याने किंवा सुरीने अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे। यानंतर यावर किसलेला सुकामेवा लावायचा आहे। मी पिस्ता, काजू, बदाम किसून घेतला होता तो लावलाय। तवा आधीच मी प्रीहीट करायला ठेवला होता। पॅन ठेवायचा, झाकण लावून 1 तासासाठी स्लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा। यानंतर गॅस बंद करायची आहे आणि हे सगळे नानकटाई पलटून घ्यायचे। पलटून घेतल्यानंतर झाकण लावून 15 मिनिटं असंच ठेवायचं, गॅसची फ्लेम बंदच ठेवायची आहे। मस्त खुसखुशीत नानकटाई तयार। घरच्या घरी तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा।